आपण करतोय। प्रश्न क्रमांक 2 पक्ष 32 मिनिटं झाला, आता बाकी दोन. बैठकीमध्ये विचारा। प्रश्न क्रमांक 2 9330 सदाभाऊ खोत। प्रश्न क्रमांक 2 सभापती महोदय, या ठिकाणी राज्यामध्ये काही ठिकाणी 6 तास वीज मिळत आहे। पूर्वी शेतकऱ्यांना 8 तास वीज मिळत होती आणि 2 तास कमी केल्यामुळं अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा पाणी पुरवठा कमी झाल्यामुळं ऊस पीक असेल, भाजीपाला असेल, पोल्ट्री फार्म असेल, याच्यावरती मोठा परिणाम झालेला आहे। आणि आपण जे भारनियमन जे कमी केलेले आहे ते आपण रद्द करणार आहात का? आणि मुद्दा क्रमांक 2, नदीकडला किंवा नदीलगत ज्या शेतकऱ्यांचे शेतीपंप आहेत त्यांनाही आता आपण 6 तास 8 तास पूर्वी वीज मिळायची, त्याऐवजी आता 2 तास त्या ठिकाणी वीज मिळत आहे। आणि जवळजवळ अनेक शेतकऱ्यांनी 4 किलोमीटर 5 किलोमीटर पाईपलाईन केलेले आहेत। काही शेतकऱ्यांच्या पाणी पुरवठा संस्था आहेत, त्यांना 2 तास वीज मिळाल्यामुळं अनेक शेतकऱ्यांची पिकं त्या ठिकाणी पाण्याविना आता वाळून चाललेले आहेत। दुसरा महत्त्वाचा मुद्दा मी मुख्यमंत्री महोदयांच्या लक्षात आणून देतो की नदी लगत अनेक शेतकऱ्यांनी पाणी परवाना घेतलेला आहे, नदीवरून त्यांनी पाईपलाईन केलेलं आहे, परंतु तिथं सोलर बसवा ही आपली प्रमुख अट असल्यामुळं अनेक शेतकऱ्यांना नदी लगत फक्त 1 गुंठा 2 गुंठाच त्या ठिकाणी त्यांनी जागा घेऊन पाईपलाईन केल्या आणि मग सोलर बसवायला त्यांच्याकडे जागा उपलब्ध नाही आहे। आणि त्यामुळं एकतर त्यांना सोलर बसवता येत नाहीत आणि विजेचंही कनेक्शन मिळत नाही, त्यामुळं अनेक शेतकरी वीज कनेक्शनपासून त्या ठिकाणी वंचित आहेत। दुसऱ्या बाजूला महापूर आल्यानंतर सोलर पॅनल जर त्या ठिकाणी लावला तर महापुरामध्ये ते वाहून जातात आणि म्हणून त्या ठिकाणी शेतकऱ्यांची मागणी आहे की आम्हाला विजेचं कनेक्शन त्या ठिकाणी देण्यात यावं आणि याबाबत सुद्धा आपण काही सरकार धोरणात्मक निर्णय घेणार आहे का? दुसऱ्या बाजूला सौर ऊर्जेच्या बाबतीमध्ये राज्यात आपण 10 लाखापेक्षा जास्त कृषी पंपांना त्या ठिकाणी वीज दिलेली आहे। PM सूर्य घर योजनेच्या अंतर्गत 6 लाखपेक्षा जास्त घरांना आपण सौर ऊर्जा दिलेली आहे। मी आवर्जून सीएम साहेबांना सांगेल की माझं स्वतःचं गाव मरळनाथपूर हे मी आता 100% सौर ऊर्जा केलेलं आहे आणि स्मार्ट मीटर 100% गावामध्ये बसवलेले आहेत। ही आपली योजना एका बाजूला आपण राबवत असताना शैक्षणिक संस्था आहेत त्यांनी सोलर पॅनल बसवलेले आहेत, पण त्याचं आपण दिवसा ते युनिट जे तयार होतात ते ग्राह्य धरतो, पण जे युनिट सोलरवर तयार होणारे शिल्लक राहतात ते मात्र संध्याकाळी आपण जी वीज वापर होतो त्यामध्ये आपण धरत नाही किंवा ते वजा करत नाही। त्यामुळं अनेक शैक्षणिक सामाजिक संस्थांना रात्रीचं विजेचं बिल भरावं लागत आहे। तर याही संदर्भामध्ये आपण काही निर्णय घेणार आहात का? मुख्यमंत्री महोदय। माननीय सभापती महोदय, पहिल्यांदा तर मी सांगू इच्छितो की भारनियमन कुठेही नाही, आपल्याकडे पुरेशी वीज आहे, पण ही वस्तुस्थिती आहे की नाही कुठेही नाही आहे। नाही असं आहे, कृषी पंपामध्ये आपण 8 तास ती वीज आहे ती देतो, तोच नियम आहे आपला, ती दिवसा 8 तास देतो। आत्ता बाकी भारनियमन आपल्याकडे नाही, मात्र मे महिन्यामध्ये एकाच वेळी कोराडीमध्ये, नाशिकमध्ये, त्यानंतर गोंदियामध्ये अडाणींचा जो पंप आहे असा एकाच वेळी सगळे बंद पडले, त्यामुळे 4 दिवस आपल्याला भारनियमन करावं लागलं। पण त्याही काळामध्ये जवळपास 3500 मेगावॅट वीज कमी होती, त्यातले 3000 मेगावॅट आपण पूर्तता केली आणि 500 मेगावॅटचं आपण तेव्हा भारनियमन केलं। या व्यतिरिक्त आता आपण भारनियमन करत नाही। दुसरा जो मुद्दा, आणि मला आता हे सांगायचं आहे की आत्ता जवळपास महाराष्ट्रामध्ये 75% शेतकऱ्यांना आपण दिवसा वीज देतोय, 25% आपण या वर्षाच्या शेवटपर्यंत देऊ। आपला प्रयत्न आहे की 100% शेतकऱ्यांना जी दिवसा वीज देण्याची आपण घोषणा केली होती त्यानुसार 100% शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा आपला प्रयत्न आहे। दुसरा जो मुद्दा या ठिकाणी सदाभाऊंनी मांडलेला आहे की
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किंवा सांगलीमध्ये त्यांनी हे सांगितलं नदीकाठी, त्या संदर्भात यशस्वीपणे आपण त्याचं मॉडेल तयार केलं आणि आता अनेक लोकांनी ते केलं आहे. त्याच्याकरता जागाही लागत नाही. मोनोपोलवर, केवळ मोनोपोलवर संपूर्ण अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी करून दिलेली आहे. पूर आला तर ते बुडत नाही. मोनोपोल असल्यामुळे जागा लागत नाही आणि आवश्यकतेनुसार त्याला बूस्टर पण लावता येतं. आणि ही जी काही आपली योजना आहे, मी आपल्याला त्याचे चित्र देखील दाखवू इच्छितो. हां केलं आहे. हे बघा, हे मोनोपोलवर केलेलं आहे. नदीच्या पूर रेषेमध्ये हे एका मोनोपोलवर पूर्ण आपण उभं केलेलं आहे. त्यानंतर हे कोल्हापूरमधलंच आहे, तेरवाड जिल्हा कोल्हापूर, हा तिथे केलेलं आहे. त्यानंतर बूस्टर पंप आपण हे देखील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण करून दाखवलेलं आहे. कारण मेजर कोल्हापूर जिल्ह्यातनं हे सांगितलं जायचं की बाबा आम्ही सगळे शेतकरी एकत्रित येतो आणि आम्ही त्या ठिकाणी लावतो, त्यामुळे आम्हाला हा प्रॉब्लेम आहे की सोलरने आमचं होणार नाही. तर या ठिकाणी 2 टप्प्यामध्ये आपण सोलर बसवून त्याच्यावर सबमर्सिबल पंप लावून आणि बूस्टर पंपने आपण ते करून दाखवलेलं आहे. एवढंच नाही तर जिथे 500 फूट खोलीवरनं पाण्याचा उपसा आहे त्याचंही मॉडेल आपण तयार केलेलं आहे आणि यशस्वीपणे त्याही ठिकाणी सोलरवर कुठलीही तक्रार न येता ते आपण चालवतो आहोत. यासोबत आपण जर बघितलं तर कॅनलवर देखील आपण त्या ठिकाणी अस्थापित सौर पंप केलेले आहेत की ज्यातनं जे उपसा सिंचन आहेत त्यांना आपण करतो आणि तरंगता सौर पंप देखील आपण दिलेला आहे. त्यामुळे ज्या पद्धतीची तिथे परिस्थिती असेल त्या पद्धतीचा सौर पंपाची व्यवस्था आता आपण केलेली आहे. आणि मी आपल्याला सांगतो, मध्यंतरी आम्ही लाभार्थ्यांसोबत देखील संवाद केला. अतिशय सॅटिस्फॅक्शन रेट जास्त आहे याच्यामध्ये. लोकांना असं वाटतं की आपली एक कटकट गेली हे सोलर पंप आल्यापासून. इतक्या मोठ्या प्रमाणात याची मागणी आहे. आणि जसं मी सांगितलं की हा रेकॉर्ड आपण केलेला आहे की 3 वर्षामध्ये 10 लाख शेतकऱ्यांनी सोलर पंप लावलेले आहेत, ते चाललेले आहेत. आणि आपल्याला फायदा असा आहे की आपल्याला त्याचं मॉनिटरिंग देखील करता येतं. त्यामुळे या संदर्भात मला असं वाटतं की सदाभाऊ, आता आपल्याकडे जे काही असे प्रश्न असतील आपण पुढाकार घ्या, यातलं कुठलंही मॉडेल घ्या आणि त्यातनं त्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा द्या. तिसरा जो मुद्दा आपण मांडला तो टीओडीशी संबंधितच आहे. त्यामध्ये आपणही जर बॅटरी स्टोरेजचा उपयोग केला तर आपल्याला त्याचा फायदा मिळेल आणि आता जे नुकसान वाटतंय ते आपल्याला फायद्यात आपण या. बच्चू कडू. खरं तर आज आपण जर गावाखेड्यात जर पाहिलं तर अतिशय खंडित विद्युत पुरवठा होतं. त्याचं एक उदाहरण जर पाहिलं तर मी तुम्हाला देतो. सभापती महोदय, सगळ्या इकडे ग्रामीण भागात हा प्रश्न जास्त आहे. शहरात ज्याप्रमाणे दर्जेदार विद्युत भेटतं त्या तुलनेत ग्रामीण भागात भेटत नाही. मी कालची लाईट कशी भेटली आम्हाला सांगतोय. संध्याकाळी 6 वाजता लाईट गेली, 6:25 आली, आणखी संध्याकाळी 6:43 गेली, मग 7:25 आली, आणखी 8:35 लाईन गेली आणि ते 8:50 आली. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर साधी DP बदलायची आहे. इथं किती कामदारांना फोन येते मला माहीत नाही, पण रोज 50-60 फोन आम्हाला असतं का आमची DP जळलेली आहे, ते दुरुस्त करून द्या. 8 दिवस DP्या दुरुस्त होत नाही, हे वस्तुस्थिती आहे. त्यावर 48 तासाच्या आत त्या DP्या दुरुस्त केल्या पाहिजे, नाहीतर पर तासी 50 रुपये दंड देण्याचाही सुद्धा आपण दंडक आहे. एकाही महाराष्ट्रात एकालाही तो दंड अजूनही कुठल्याही अधिकाऱ्याला दिला नाही. यावरही लक्ष मला वाटते घालावं लागेल. पंजाबच्या शेतकऱ्यांना 24 तास लाईट भेटतं आणि ते मोफत आहे. तेलंगणामध्ये 24 लाख शेतकऱ्यांना कृषी पंपाद्वारे आपण लाईन देतो, 9 तास पूर्ण दर्जेदार लाईन दिलं जातं. आंध्रामध्ये सुद्धा तेच आहे, तामिळनाडूमध्ये सुद्धा मोफत वीज देतोय. मग त्या तुलनेमध्ये आपलं इथलं होणारं लोडशेडिंग, खरं तर मी देवेंद्रजी आपलं पहिलं भाषण मी विधानसभेत ऐकलं होतं. आपण जेव्हा अनुशेषावर बोलत होतो तेव्हा जेवढी पुण्याले विद्युत पाहिजे शहराले तेवढी विदर्भाले लागत नाही. हे खरं तर वस्तुस्थिती आहे आणि ती सुद्धा दर्जेदार भेटली पाहिजे.
आणि ते कमी दरानं भेटली पाहिजे, कारण सगळ्यात जास्त विद्युत हे विदर्भात तयार होतं. तर त्या संदर्भात आपण निर्णय घेणार का? दुसरा असं महत्त्वाचं का फिडरचं जे अंतर आहे ते प्रचंड लांब आहे, आणि एवढा लांब आहे ते अंतर का त्याच्यामुळे जी विद्युत भेटायला पाहिजे ते दर्जेदार भेटत नाही. थोडा जरी पाऊस आला, थोडं जरी काही आलं तर पुन्हा विद्युत खंडित होतं. ही वस्तुस्थिती आहे. मग त्या नादुरुस्त डिप्या असन प्रचंड, तुम्ही जर पाहिल्या त्या डिप्या तर मला असं वाटतं का वर्षाले किमान 100 ते 150 शेतकरी या अपघातामुळं मरण पावतात, आणि मेल्यानंतर सुद्धा त्याला 8-8 महिने 1-1 वर्ष पैसा भेटत नाही. ह्या वस्तुस्थितीवर आपल्याला जावं लागेल. परिस्थिती त्या सगळ्यावर मात करून कशा दुरुस्त करता येईल. फिडर वाईज चांगला फिडर, जसं आपण पाहतोय का सुंदर गाव कल्पना तुम्ही राबवली, तसं सुंदर फिडर ही कल्पना राबवून जे कुठली तक्रारमुक्त फिडर राहील का या बाबतीतही आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. दुसरा आपण काय झालंय का तो तिसरा प्रश्न आहे, पण आता तुम्हाला विचारून घेतोय, कारण त्याच्यामध्ये 700 ते 800 फुटावर जे काही आपल्या लाईन आपल्या विदर्भात तुम्हाला माहीत आहे, आपल्या ज्या विहिरीले पाणी आहे ते 700-800 फुटावर आहे. पण जो हेड दिला आहे ना तुम्ही, तो हेड त्या फुटावरचं पाणी उचलत नाही सौर पंप, आणि याच्यात दुरुस्त करणं फार महत्त्वाचं आहे. त्या दुरुस्ती आपण करणार काय? एवढे 3 प्रश्न आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय. माननीय सभापती महोदय, खरं म्हणजे आपण मागच्या अनेक वर्षामध्ये विजेची उपलब्धता तर वाढवली, परंतु त्या मनाने जे डिस्ट्रीब्युशन इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते काही वाढवलं नाही. त्यामुळे एकेका डीपीवर कनेक्शन्स वाढले, एकेका फिडरवरचं लोड वाढलं, आणि म्हणूनच आपण RDSSची स्कीम तयार केली आहे. त्या स्कीममध्ये नेमकं हेच आपण करतो, फिडर सेपरेशन करणं. आज जिथे फिडर सेपरेशन झालेलं नाही तिथे एकाच फिडरवर शेतीचाही लोड आहे, उद्योगाचाही लोड आहे आणि घरगुती लोड आहे. त्यामुळे उरलेले सगळ्या फिडरचं सेपरेशन आपण त्याच्यात करतो आहे. ॲडिशनल सबस्टेशन्स तयार करतो, ॲडिशनल DP पण त्याच्यामध्ये लावतो. काम सुरू झालेलं आहे. हे काम अजून जवळपास 3 वर्षापर्यंत चालणार आहे. पण त्याच्यानंतर आपण निश्चितपणे टप्प्याटप्प्याने, म्हणजे 3 वर्ष लागतील असं नाही, पण जसं जसं ते काम होत जाईल तसं तसं आपण हे दर्जेदार पद्धतीनं त्या ठिकाणी ही वीज जी आपल्याला दिली पाहिजे. हे जे फेलियर्स होतात, वीज नाही म्हणून फेलियर नाही आहे, इन्फ्रास्ट्रक्चर गॅप आहे म्हणून ते फेलियर आहे. दुसरं, जसं मी मगाशी सांगितलं की कनेक्शन देत जायचे आणि DP लावायचाच नाही, त्याच DPवर देत जायचे. तर जसं ओव्हरलोड झाला की तो DP जातो. म्हणून आता आपण DPचंही सेपरेशन करतोय, नवीन DP जास्तीचे लावतोच. आणि दुसरा आपल्याला फायदा काय मिळतोय, आपल्या ऑफग्रिड सोलारमुळे आता DPवरही मोठ्या प्रमाणातलं लोड कमी व्हायला लागलेलं आहे. म्हणजे आता मी सहज ते बघत होतो तर DP फेल होण्याचा जो दर होता तो गेल्या 2 वर्षात हळूहळू कमी व्हायला लागला आहे, कारण त्या DPवरचं लोड कमी होत आहे. तथापि आपल्याला अजून हे RDSS मधलं जे काम आहे हे निश्चितपणे या ठिकाणी करावं लागेल. आपण जर बघितलं तर जवळपास या ठिकाणी आता जे काही आपण केलेलं आहे त्याच्यामध्ये 25,000 कोटी रुपयाचं डिस्ट्रीब्युशन इन्फ्राचं काम आता आपण सुरू केलेलं आहे. या कामामुळे आणि 3 वर्षाचा याला कालावधी दिलेला आहे, याचे सगळे टेंडर झाले आहेत, कामं सगळे चालू झाली आहेत. याच्यामुळे हा DP फेलियरचा रेट जवळपास आपण 0पर्यंत आणू शकू अशा पद्धतीनं याचं सगळं मॅनेजमेंट जे आहे ते आपण केलेलं आहे. आणि आता आपण वीज निरंतर योजना जी सुरू केली, आपल्याला माहिती असेल की मागच्या वर्षीपासून आपण बजेटमधनंही त्या ठिकाणी रोहित्रांकरता पैसे देतो, आणि DPDCमध्येही आपण कोर आणि नॉन कोर सेक्टर बदलून त्यातही आता रोहित्रांकरता पैसा देता येईल अशा प्रकारची परिस्थिती केलेली आहे. त्यामुळे आता रोहित्र आपण मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देतो. तथापि ही गोष्ट खरी आहे की काही ठिकाणी 48 तासाच्या ऐवजी 4 दिवस 5 दिवस काही ठिकाणी लागतात, सगळीकडे लागतात असं नाही आहे. प्रयत्न करून तेही 48 तासात कसं होईल हा प्रयत्न आपण करू. दुसरं, आपण जे डार्क झोनच्या संदर्भात सांगितलं, आता त्यातही आपण हा निर्णय केलेला आहे की जर एखाद्या ठिकाणी डार्क झोन सोडून, डार्क झोनमध्ये आपल्याला लावता येत नाही, पण जिथे पाणी खाली गेलेलं आहे अशा ठिकाणी आता आपण 7.5 HP ऐवजी 10 HP पर्यंत अलाउ केलेला आहे. त्याला आपण ते देतो सौर पंप, त्याला सबसिडी पण देतो. नाही, त्यांना बूस्टर लावता येईल, त्यांच्याकरता बूस्टरची व्यवस्था आपण केलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आपण
शेतकऱ्यांकडनं विजेचं बिल घेत नाही, ते आपण रद्दच केलेले, आता आपण ते घेत नाही आहोत. आणि सौर पंपवाल्यांना तर विजेच्या बिलाचा काही प्रश्नच नाही आहे. त्यामुळे मी निश्चितपणे आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की ज्यांचं पाणी खोलवर गेलेलं आहे त्यांनाही बूस्टर पंपाच्या माध्यमातून किंवा अधिक क्षमतेचा पंप, त्यालाही सबसिडी आपण दिलेली आहे, त्याच्या माध्यमातून त्यांनाही दिलासा देण्यात येईल. प्रवीण दरेकर. या ठिकाणी बच्चू भाऊ झालं तुमचं